स्वामित्व योजनेचा मालमत्ता पत्रक वितरण कार्यक्रम संपन्न. पंचायत समिती अर्धापूर येथील सभागृहामध्ये गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्वामित्व योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. 12 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या भाषणाचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण सर्वांना दाखवण्यात आले. त्यानंतर स्वच्छता विषयक व नशामुक्त बाबत सर्वांना शपथ देण्यात आली. स्वामित्व योजनेबद्दल भूमी अभिलेख विभागाचे लक्ष्मण सरोदे यांनी सविस्तर स्वामित्व योजनेचे फायदे व या योजनेविषयी सखोल अशी माहिती दिली. यावेळी विस्तार अधिकारी PM मुंडकर, राजेश सुतारे, विजय निकम व तालुक्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी, ग्राम रोजगार सहाय्यक, KC, सरपंच, उपसरपंच व अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकुमार देशमुख यांनी केले. नमस्कार, मी लक्ष्मण सरोदे, उपाधीक्षक भूमी अभिलेख अर्धापूर येथे सर्व्हेर पदावरती कार्यरत आहे. तर आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून आपल्याला स्वामित्व योजना या ठिकाणी राबवायची आहे. तर स्वामित्व योजना म्हणजे काय, तर आपल्या देशातील ग्रामीण भागातील गावठाणामधील ज्या मिळकती आहेत त्या मिळकतींना आतापर्यंत मालकी हक्काचा पुरावा मिळालेला नव्हता. देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष जवळपास झालेले आहेत, तरीही आपण गावात राहत असताना आपल्या जुन्या घराचा कुठलाही कागदी पुरावा आपल्याकडे उपलब्ध नव्हता. त्यामुळे भरपूर साऱ्या अडचणी आपल्याला येत होत्या. आपण घराचं बांधकाम करत असताना जर बँकेचं लोन घ्यायचं असेल तर आपल्याला ते मिळत नव्हतं. पण आदरणीय प्रधानमंत्री यांच्या या स्वामित्व योजनेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जुन्या गावठाणातील घराचं पक्का शासकीय कागद या ठिकाणी मिळणार आहे. त्या कागदाच्या माध्यमातून आपल्याला स्वामित्व योजनेच्या माध्यमातून खूप सारे लाभ मिळणार आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सुलभरित्या बँकेचं लोन घेता येईल. जागेवरून होणारे, हद्दीवरून होणारे वाद आपल्याला त्या ठिकाणी मिटवता येतील. अशा पद्धतीनं हे स्वामित्व योजनेचे आपल्याला खूप सारे या ठिकाणी लाभ मिळणार आहे. स्वामित्व योजनेचा लाभ आपल्याला मिळवायचा आहे भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून, भारतीय सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून आणि ग्रामीण विकास विभागाच्या माध्यमातून ही योजना या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे. आता ग्रामीण भागामधील जे व्यक्तींना आपल्याला हे प्रॉपर्टी कार्ड द्यायचं आहे, म्हणजे सनद आपल्याला द्यायची आहे. तर त्यासाठी ग्रामीण भागातील व्यक्तींनी उपअधीक्षक भूमी अभिलेख अर्धापूर तालुक्यापुरता जर विचार केला तर अर्धापूर तालुक्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क करावा. असं प्रत्येक ठिकाणच्या, प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या तालुक्याच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क करावा आणि आपल्या जुन्या गावठाणातील मिळकतीचे प्रमाणपत्र म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड, त्याला मराठीमध्ये आखीव पत्रिका म्हणतात, त्याची सनद शासनाकडून प्राप्त करून घ्यावी. वेळोवेळी गावामध्ये उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी हे कॅम्प लावतच असतात. तर त्या कॅम्पच्या माध्यमातून सुद्धा ते आपले जागेचं प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच स्वामित्व योजनेतून मिळणारा जो कागद आहे तो ते घेऊ शकतात. त्याला सनद असं म्हणतात. ही सनद आपल्याला मिळवण्यासाठी शासनाने खूप मेहनतीने आणि महत्त्वाकांक्षी योजनेतून हे प्रॉपर्टी कार्ड तयार केलेलं आहे. तर हे प्रॉपर्टी कार्ड आपल्याला जेव्हा मिळतं, जेव्हा जी सनद मिळते, त्यासाठी शासनाचा जो काही अल्प खर्च झालेला आहे, तर अगदी नाममात्र शुल्कामध्ये तुम्हाला अल्प दरामध्ये ही सनद म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड आपल्या गावामध्ये किंवा उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नक्कीच तुम्हाला अल्प मात्र शुल्क द्यावा लागणार आहे.